नमस्कार. ठरलं तर मग ही मालिका तुम्ही सर्वजण पाहतच असाल. ह्या मालिकेचा शेवट कसा होणार? अर्जुन आणि सायली त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे एकमेकांना सांगणार का? आणि मधुभाऊ जेलमधून सुटणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायलीच तन्वी आहे हे सर्वांना कधी कळणार? तर हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार, माझं नाव रवी आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आधी. चला तर व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला मालिकेची सुरुवात कशी झाली हे एकदम थोडक्यात सांगतो, कारण ज्यांनी मालिका आत्ताच पाहायला सुरुवात केली असेल त्यांना मालिकेची सुरुवात कशी झाली हे माहीत नसेल. जर मालिकेची सुरुवातच माहीत नसेल तर शेवट पाहण्यात मजा नाही. त्यामुळे तुम्हाला अगदी थोडक्यात मालिकेची सुरुवात कशी झाली हे सांगतो. अर्जुन आणि सायली कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतात. सायली का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करते? कारण तिला मधुभाऊला जेलमधून सोडवायचं असतं. साक्षीने जो खून केलेला असतो ना, त्याचा आरोप ती मधुभाऊंवर टाकते आणि प्रिया पैशासाठी मधुभाऊंच्या विरोधात कोर्टात साक्ष देते. त्यामुळे मधुभाऊ जेलमध्ये असतात. त्यांना सोडवण्यासाठी सायली अर्जुनशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करते. आणि अर्जुन का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतो? कारण त्याचा प्रेमावर विश्वास नसतो. त्याला तन्वीशी लग्न नसतं करायचं. तन्वी म्हणजे ती प्रिया आहे ना, ती आता खोटी तन्वी झालेली आहे. त्याला तिच्याशी लग्न नसतं करायचं. त्याच्यामुळे अर्जुन सायलीशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतो. तर अशी होते मालिकेची सुरुवात. आता बघूया मालिकेचा शेवट कसा होणार. आता अर्जुन जे प्रियाशी प्रेमाचं खोटं नाटक करत आहे ना, तेच नाटक तो पुढे कंटिन्यू ठेवतो. आणि जेव्हा प्रिया त्या नाटकामध्ये पूर्णपणे फसते ना, तेव्हा प्रिया देणार कोर्टात खरी साक्ष. जेव्हा प्रिया कोर्टात खरी साक्ष देणार तेव्हा मधुभाऊ जेलमधून सुटणार आणि साक्षी शिकरीला जेल होणार. आणि जेव्हा साक्षीला जेल होईल तेव्हा महिपत याचा बदला घेण्यासाठी प्रियाचं भांड सगळ्यांसमोर उघडं पाडेल. सगळ्यांना सांगेल ही पैशासाठी खोटी तन्वी बनून तुमच्यावर राहत होती. हे जेव्हा सर्वांना कळेल तेव्हा प्रियाला ना अर्जुन भेटणार नाही रविराजच्या घरात राहण्याची जागा. आता मधुभाऊ जेलमधून सुटले म्हणजे सायली आणि अर्जुन यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता संपलं. आणि दोघांनी ठरवलं होतं की जेव्हा मधुभाऊ जेलमधून सुटणार तेव्हा ते आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करणार. पण ते दोघं असं काहीही करत नाही. जेव्हा सायली घर सोडून जायचा विषय काढते तेव्हा अर्जुनला असं वाटते की सायलीचं माझ्यावर प्रेम नाही म्हणून त्या घर सोडून जायचा विषय काढतात. मग मी माझ्या मनातलं प्रेम का व्यक्त करू? आणि सायली असा विचार करेल की अर्जुन सर मला घर सोडून जाण्यापासून थांबवत नाही, म्हणजे त्यांचं माझ्यावर प्रेम नाही, मी माझ्या मनातलं प्रेम का व्यक्त करू? हे दोघेही असं विचार करतील. आणि जेव्हा सायली खरंच घर सोडून जायला निघेल ना, तेव्हा अर्जुन त्याच्या मनातलं प्रेम व्यक्त करणार आणि मग ते दोघे एकत्र येणार. आणि जेव्हा प्रतिमाला सर्व आठवतं ना, तेव्हा ती हे सांगते की सायलीच माझी मुलगी आहे. म्हणजे तेव्हा सर्वांना कळेल की सायलीच तन्वी आहे. आणि ती नागराजचं पण सत्य सगळ्यांसमोर आणेल. ती जेव्हा महिपतचं नाव घेईल तेव्हा महिपत सांगेल की हा सगळा प्लॅन नागराजचा होता. मग दोघे पण जेलमध्ये जातील. आणि अशा प्रकारे सायलीला तिच्या खरे आईबापा मिळतील. आणि अशा प्रकारे मालिकेचा शेवट होईल. आणि हो, मी सांगितलं आहे असंच मालिकेचा शेवट होईल असं काही नाही. यात थोडा बदल पण होऊ शकतो. प्रिया जर अर्जुनच्या प्लॅनमध्ये फसलीच नाही तर मधुभाऊ वेगळ्या पद्धतीने सुटतील. आणि महिपत आणि नागराज प्रतिमाला मारण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील. पण मला नाही वाटत त्यात ते यशस्वी होतील. बाकी तुम्हाला काय वाटतंय? मालिकेचा शेवट कसा होईल कमेंटमध्ये नक्की सांग. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.